हॅलो, वेलकम टू ब्लॉग विथ हेमांगी. कसे आहात आपण सगळे? तर आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे तुम्हाला थंबनेलवरनं कळलाच असेल. तर हो, तोच व्हिडिओ असणार आहे. आधी तर मी स्वतः खूप प्राउड फील करते आणि मला खूप बरं वाटतंय, खूप खुश आहे मी, की माझी जी बकेट लिस्ट होती ती मी कंप्लीट केलेली आहे आणि मी माझ्या स्वतःसाठी एक आयफोन घेतलेला आहे. तर माझी बकेट लिस्ट कंप्लीट झाली आहे. अजून माझे खूप सारे ड्रीम आहे, ते मी एक-एक करणारच आहे. उशिरा का होईना पण करते आणि माझे ते होतात, टचवूड होतात. तर माझं जे आयफोनचं स्वप्न होतं, खूप टाईमापासून होतं. असं बघायला गेलं तर माझ्या बर्थडेलाच येणार होता माझा आयफोन. पण मी सगळं रेडी पण करून ठेवलं होतं, पैसे वगैरे सगळं. पण एंड मोमेंटला माझं ऑपरेशनचं आलं आणि मग तो प्लॅन माझा पोस्टपोन झाला आयफोनचा. म्हणून मी तो आत्ता लास्ट टाईम ना मी सगळ्यांना सांगितलं होतं, की मी आयफोन घेणार, आयफोन घेणार, आयफोन घेणार. पण तो झाला नाही, निगेटिव्हिटी. तर मग यावेळेस मी ठरवलं होतं, की मी कोणालाच सांगणार नाही. शांत चुपचापपणे जाऊन घेणार आणि त्याच्यानंतर मग सांगणार. तर मी व्हिडिओ पोस्ट केला होता, रील टाकली होती आयफोन परचेसचा. त्याच्यावर खूप जणांनी प्रेम केलं. खूप तुमचे मेसेज आले, काँग्रॅच्युलेशन्स मेसेज आले, प्राउड ऑफ यूचे मेसेज आले. तर खूप बरं वाटलं मला वाचून. पण त्यासोबत हे पण क्वेशन्स आलेत, आयफोन का घेतलं? कशाला घेतला? अचानक का घेतला? कुठून घेतला? कितीला घेतला? तर खूप सारे प्रश्न आहेत. तर म्हटलं चला आज व्हिडिओ बनवूया आणि व्हिडिओ थ्रू तुम्हाला मी तुमचे क्वेश्चन्स पण करते आणि तुमच्या समोर मी परत माझा आयफोन अनबॉक्सिंग करणार आहे. काल जेव्हा शोरूममध्ये मी करत होती, तेव्हा मी खूप नर्व्हस झालेले आणि मला खूप रडायला पण येत होतं. पण मी खूप कंट्रोल केलं स्वतःवर. मी रडली नाही. पण आज मी विचार केला, की मला आयफोन जो आहे तो तुमच्यासोबत एकदम निवांतपणे अनबॉक्सिंग करून तो यूज करायचा आहे. काल जेव्हा तो घेतला ना, तो तसाच मी बॅगेत ठेवलाय. तो अजिबात मी यूज केलेला नाहीये. काल फक्त जे प्रोसेस आहे ते केलं आणि पुन्हा तो बॉक्समध्ये तसाच ठेवून दिला फोन. अजूनपर्यंत मी स्वतः बघितलेला नाहीये. मी आयफोन युजर नाहीये. मला काहीच माहित नाहीये. पण थोडं-थोडं करून मी आता आयफोनचं शिकणार आहे आणि आयफोनवर छान-छान व्हिडिओ बनवणार आहे. टचवूड आयफोनमध्ये खूप छान व्हिडिओ बनतील आणि माझं चॅनल ग्रो करेल. टचवूड होईल. तर सर्वात आधी सगळ्यांचे क्वेश्चन होते, की का घेतला? तर आयफोन मी का घेतला ना, की मला आयफोन घ्यायचाच होता खूप आधीपासून. पण जेव्हा मी आयफोन घ्यायला गेलेले ना, तेव्हा मला बजेट खूप वाटला. मग तेव्हा ना त्यांनी मला त्यांनी मला Vivo V50 दाखवला. तो मला बोलला, की तुम्हाला शूटसाठीच पाहिजे, तर तुम्ही Vivo V50 घ्या, खूप बेस्ट आहे. तेव्हा मी हा माझा कुठे गेला? सॉरी. Vivo V50 तुम्हाला फोन दाखवते. पण मी त्याच्याने शूट करते आणि मी फोन शोधते. तर मी Vivo V50 घेतला होता, ज्याच्याने मी आता शूट करतेय. तर तो फोन घेतला होता, तो मला पडला होता 40,000 ला. तेव्हा मी 40,000 ला घेतला होता आणि मग iPhoneचा प्लॅन माझा ड्रॉप झाला होता. मग मी Vivo फोन घेतला आणि त्या Vivo फोनमध्ये ना कॅमेरा क्लॅरिटी मस्त आहे, फोटो वगैरे छान शूट होतात, व्हिडिओ पण शूट होतात. पण एकच प्रॉब्लेम आहे, की त्याच्यामध्ये जे माझं एडिटिंग ॲप आहे, ते हँग होत आहे. माझा तो फोनमध्ये ना एडिटिंग करायला मला खूप टाईम लागायचा. सारखा तो Vivo InShot जो ॲप होता, मी ज्याच्यावर एडिट करते, तर तो ना माझा ॲप हँग होत होता सारखा. माहीत नाही का? माझ्यासोबत तसं झालं, की सगळ्यांसोबत होत असेल मला नाही माहिती. पण मी खूप सर्च केलं, पण कदाचित माहीत नाही. तर त्या ॲपमध्ये ना प्रॉब्लेम देतो फोनमध्ये आणि माझा फोन पण सारखा हँग होत होता Vivoचा. म्हणून म्हटलं, की चला एक iPhone तर घ्यायला पाहिजे. खूप सर्च केल्यानंतर असं वाटलं, की हा iPhone स्मूथ चालतो. iPhoneवर कोणते ॲप हँग होत नाही. तर मग मला पण असं वाटलं, की एक iPhone तर घ्यायला पाहिजे. म्हणून तो मी iPhone घेतला आणि कुठून घेतला? तर माझ्या भावाच्या मित्रांचं शॉप आहे. त्यांच्याकडनंच घेतलाय. माझ्या भावाला घेऊन गेलेली मी आणि त्याच्याच मदतीने मी आयफोन घेतलाय आणि खूप मला रिझनेबलमध्ये छान डिस्काउंटमध्ये भेटला मला आयफोन. काय-काय भेटलं ते पण मी तुम्हाला सांगेन. आणि कशासाठी घेतला ते तर ब्लॉगसाठी घेतलाय तुम्हाला माहीतच असेल. कितीला घेतला? तर आयफोन मला पूर्ण पडला आहे 80 हां, ओव्हरऑल मला 82 पर्यंत गेलेला आहे. माझा iPhone 17 जो आहे, तो मला 82,000 ला पडलेला आहे. चार्जर वगैरे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि आता कसा घेतला? तर मी तो घेतला आहे लोनवर घेतला आहे. अर्धं मी डाउन पेमेंट केलेलं आहे. एक मोठी अमाउंट मी डाउन पेमेंट केली आणि काही महिन्यांचं लोन पण ठेवलं. काही पैशांचं मी लोन ठेवलेलं आहे. तर ते मे बी मला एक 8-9 महिन्याचं लोन आहे. ते क्लिअर होऊन जाणार. मी अमाउंट पण जास्त ठेवली आहे, जेणेकरून मला जास्त महिन्याचा हेडेक नको. म्हणून मी एक मोठी अमाउंट ठेवलेली आहे आणि कमी मंथ ठेवलेली आहे आणि मी डाउन पेमेंट जे आहे ते मोठ्या अमाउंटमध्ये केलेलं आहे. तर मला जास्त काही हेडेक नाहीये, की iPhone घेतलाय तर मला वर्ष, 2 वर्ष मला लोन भरत राहावं लागणार आहे, असं नाहीये. तो 8 ते 9 महिन्यामध्ये माझं लोन क्लिअर होऊन जाईल आणि आता तुमच्यासमोर ज्याची वाट तुम्ही बघताय, मी बघते आणि मी खूप एक्साइटेड आहे, ते करूया.
माझा आयफोन तुम्हाला दाखवते. टॅन टॅन, हा आहे माझा आयफोन. मी काल जो घेतलाय ना तो तसाच ठेवला आहे. मी काल इतकं कंट्रोल केलेलं आहे रडणं. मी खूप नर्वस झालेले आणि मी खूप कंट्रोल केलं स्वतःवर. मी रडले नाही, पण आता कदाचित मला रडायला येईल, माहित नाही. अनबॉक्सिंग करूया. सो हा आहे पर्पल कलर, तुम्हाला दिसतंय थोडस शेड मुळे दिसत नसेल. हा आहे पर्पल कलर, लव्हेंडर कलरचा आयफोन आहे जो मला पाहिजे होता. सो आता अनबॉक्सिंग करूया आपण. पर्पल कलर, सो आहे पर्पल लव्हेंडर कलरचा आयफोन 17 जो माझा आहे. सो आता आपण ह्याला अनविलिंग करूया. काल मी काहीच केलेलं नाहीये, फक्त आता सगळं तुमच्या समोरच करणार आहे. सो आता त्याला आपण अनविलिंग करूया. खूप प्राऊड फील होतंय स्वतःवर, खूप 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 खूप. टचवूड. तर आपला आयफोन आलेला आहे आणि जो मला पाहिजे होता तोच कलर आहे, लव्हेंडर कलर मला पाहिजे होता. मी खूप रिक्वेस्ट केली, त्याच्याकडे नव्हता. हा कलर ना ट्रेंडिंग मध्ये आहे, त्याच्याकडे नव्हता, पण त्यांनी बिचाऱ्यांनी अवेलेबल केला आणि मला दिला. आणि फायनली माझा लव्हेंडर कलर आयफोन आलेला आहे. स्क्रीन तुम्हाला दिसणार नाही, अजून मी काहीच केलेलं नाहीये, पण लव्हेंडर कलर तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यासोबत त्यांनी ना बिचाऱ्यांनी मला कव्हर पण दिले आणि चार्जिंग पण दिले, दाखवते. आता ह्याच्यासोबत त्यांनी मला कव्हर पण फ्री दिलं आणि हे ऍडजस्टमेंट मध्ये मला चार्जर पण त्यांनी करून दिलं. सो हे आयफोनचं चार्जर आहे आणि हा कव्हर आहे, तुमच्या समोरच लावते. ट्रान्सपरंट कव्हर छान वाटतात. येस, आयफोन रेडी झालेला आहे, कव्हर वगैरे लावून मस्त. आणि त्यांनी ना काल ग्लास पण लावला होता. सो ह्याला ग्लास पण लावलेला आहे, ग्लास पण लावायची मला टेन्शन नाहीये. त्यांनी ग्लास आणि चार्जर वगैरे करून दिलं. सो थँक्यू. आणि हा आहे आता आयफोन. अजून मला काहीच माहित नाही याचं कसं यूज करायचं, काय करायचंय, पण थोडं थोडं युट्यूब मध्ये बघीन, ट्राय करेन, शिकीन आणि खूप छान ह्याच्यात ब्लॉग बनवीन. सो आता मी ह्याच्यात थोडीशी R&D करते, बघते कसं आहे काय आहे, त्याची ऍप डाउनलोड करते आणि लवकरच मी तुम्हाला या फोनमध्ये ब्लॉग शूट करून शेअर करेन. तर आता थोडंसं R&D करते या ब्लॉग मध्ये. एवढंच आजसाठी, एवढंच. पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.